नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल जी अपडेट आलेली त्याबद्दल सांगणार आहे। चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी असेच गव्हर्नमेंट स्कीम आणि तुमच्या माहितीची स्कीम आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर पाहूया की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल काय अपडेट आलेली। मित्रांनो, राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती आणि या योजनेअंतर्गत राज्य सरकार जे रेशन कार्ड धारक असतील त्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणार आहे। ते गॅस सिलेंडर तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार आहे आणि कशा पद्धतीने ही स्कीम अंमलबजावणी होणार आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। मित्रांनो, या योजनेची अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने आता कंट्रोलिंग ऑफिसर हे घोषित केलेले आहेत, म्हणजे नियंत्रण अधिकारी। आता हे अधिकारी या योजनेवर लक्ष ठेवतील आणि कशा पद्धतीने शेवटच्या माणसापर्यंत ही योजना पोहोचेल तर यांची जबाबदारी ही असणार आहे। आता तुमच्यापर्यंत हा लाभ कशा पद्धतीने पोहोचणार आहे तर राज्य सरकार आता ज्या गॅस एजन्सी किंवा तुमच्या तेल कंपन्या त्यांना निधी उपलब्ध करून देईल। निधी उपलब्ध केल्यानंतर राज्य सरकार त्यांना जे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे या योजनेअंतर्गत जे पात्र असतील त्यांना ते महा-डीबीटीच्या माध्यमातून ती जी निधी असेल ती त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। राज्य सरकार तेल कंपन्यांना निधी देईल आणि तेल कंपन्या हे ठरवतील की जे पात्र असतील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी त्यांना महा-डीबीटीच्या माध्यमातून ते 3 सिलेंडरचे पैसे हे टाकणार आहे। 3 सिलेंडरचे पैसे तुम्हाला एका महिन्यात नाही मिळणार तर तुम्हाला पूर्ण वर्षात 3 सिलेंडर मिळणार आहे। तर तेल कंपन्यांकडे हा कॉन्ट्रॅक्ट आता असणार आहे आणि त्यांच्याकडेच तुम्हाला अर्ज देखील करायचा राहणार आहे। म्हणून आता राज्य सरकारने या शासन निर्णयामध्ये एक क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की ही योजना जी राबवली जाणार आहे ती तेल कंपन्यांमार्फतच राबवली जाणार आहे। राज्य सरकार फक्त तेल कंपन्यांना निधी उपलब्ध करून देईल। त्यानंतर तेल कंपन्यांची जबाबदारी असेल की ही योजना कशा पद्धतीने ते राबवतील, म्हणजे यात जे अर्ज करण्याची प्रोसेस, जे डॉक्युमेंट असतील ते सगळं व्हेरिफिकेशन तेल कंपन्याच करणार आहेत। फक्त राज्य सरकारने जे कंट्रोलिंग ऑफिसर निवडले आहेत त्यांचं काम असेल की ही योजना सुरळीत चालू द्यायची आणि या योजनेत कुठलाही भ्रष्टाचार न होता, त्यामुळे कंट्रोलिंग ऑफिसर राज्य सरकारने निवडले आहेत। मित्रांनो, राज्य सरकारने 9 तारखेच्या शासन निर्णयामध्ये पुढे तेल कंपन्यांना काही सूचना दिलेल्या आहेत। त्या म्हणजे तेल कंपन्यांना उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे अनुदान वितरित करण्याची कारवाई तेल कंपन्यांनी तातडीने करायची, अशा सूचना राज्य सरकारने शासन निर्णयामधून दिलेल्या आहेत। त्यानंतर हा निधी जो अन्नपूर्णा योजनेसाठी उपलब्ध करून दिलेला आहे तेल कंपन्यांना, तर तेल कंपन्यांनी या निधीचा उपयोग दुसऱ्या कामासाठी यूज करायचा नाही। जरी दुसऱ्या कामासाठी या निधीचा उपयोग केला तर त्याविरुद्ध तातडीने कडक कारवाई करण्यात येईल, अशी राज्य सरकारने या सूचना दिलेल्या आहेत। त्यानंतर तेल कंपन्यांना उपलब्ध करून दिलेला निधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे वितरित करीत असताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील ज्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सिलेंडरचे वितरण केले आहे त्याच लाभार्थ्यांना रक्कम वितरित करण्यात येत असल्याची खात्री तेल कंपन्यांनी करावी। तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रदानाची दुर्युक्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राबवली जाणार आहे। आता मित्रांनो, तुमच्या मनात एक मोठा प्रश्न असेल की या योजनेसाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, तर तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी तुमच्या तेल कंपनीकडे जायचं आहे, तुमच्या गॅस एजन्सीकडे जायचं आहे आणि तिथे तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे। जशी आपली उज्ज्वला योजना होती त्याच पद्धतीने या योजनेची प्रोसेस होणार आहे, म्हणजे गॅस एजन्सीकडे राज्य सरकारने हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। त्यानंतर ही जी योजना आहे ही महिलांसाठी, म्हणून ज्या महिलांचं नाव रेशन कार्डमध्ये असेल त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ज्या महिलांच्या नावावर गॅस जोडणी म्हणजे गॅस कनेक्शन असेल त्याच महिलांसाठी ही योजना आहे। जरी तुमचा गॅस कनेक्शन पुरुषच्या नावावर असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही। तर अशा पद्धतीने या योजनेचा पात्रता निकष आहे। त्यानंतर या योजनेसाठी तुम्हाला डॉक्युमेंट तुमच्या गॅस एजन्सीकडे तुम्ही जमा करू शकतात आणि तुम्ही जरी आता गॅस एजन्सीकडे जात असाल आणि या योजनेबद्दल इन्क्वायरी करत असाल आणि ते जरी तुम्हाला सांगत असतील की या योजनेसंबंधित आमच्याकडे काही नोटिफिकेशन किंवा काही माहिती आलेली नाही, तर तुम्ही 8 ते 10 दिवस थांबून जा। त्यांच्यापर्यंत जी ही प्रेस नोट असेल ती पोहोचेपर्यंत त्यांच्याकडे कदाचित ही प्रेस नोट अजून पोहोचली नसेल। जी प्रेस नोट पोहोचेपर्यंत तुम्ही थांबा 8-10 दिवस आणि त्यानंतर तुम्ही इन्क्वायरी करा तुमच्या गॅस एजन्सीकडे। तर अशा पद्धतीने तुम्ही जी अन्नपूर्णा योजना आहे त्यासाठी अप्लाय करू शकतात। तर अशा पद्धतीने ही अन्नपूर्णा योजनेची अपडेट होती। आणखी अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।